शंकरा, ये भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळ्या शंकरा, महादेवा, ये भोळ्या शंकरा, महादेवा, ये भोळ्या शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले भस्म कपाळा, हो गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले भस्म कपाळा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळ्या शंकरा, महादेवा, ये भोळ्या शंकरा, शिवहारा, ये भोळ्या शंकरा. त्रिशूळ डमरू हाती, संगे नाचे पार्वती, हो त्रिशूळ डमरू हाती, संगे नाचे पार्वती, त्रिशूळ डमरू हाती, संगे नाचे पार्वती, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा. आम्ही आज रविवार दिनांक मला वाटतं 18 जानेवारी. 2026 रोजी आयोजित केला आणि त्या दृष्टीनं आमचे अध्यक्ष माधवरावजी पटणे आणि सचिव तोरणेकर या सर्वांनी सहकार्य दाखवल्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये बऱ्याच भक्तांनी मदत केलेली आहे आणि व्यवस्थिशीर असा कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम तुम्ही पहिल्यांदाच राबवला का आहे? आणि हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच राबवलेला आहे आणि पुढच्या वर्षी नियोजनबद्ध याच्याहीपेक्षा चांगला करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. यावेळेस म्हणजे तुम्ही नेमकं काय कार्यक्रम राबवला ते सांगा. हा कार्यक्रम एकतर सर्व आपल्या समाजाचे आपल्या सर्व म्हणजे समाज नेमकं भाजी काय कसं? नाही यामध्ये भाजी आहे आणि कमी काही जास्त भाकरी कमी पडू नये म्हणून आम्ही भाताचंही नियोजन केलेलं आहे. भाजी भाकरी आणि भात आणि ठेचा असं नियोजन आम्ही केलेलं आहे. एक अतिशय चांगला उपक्रम यावेळेस तुम्ही राबवलेला आहे. हो हो बरं, समाजातल्या सगळ्या लोकांना इथं जमा एकत्रित यावं असा आणि त्याचा उद्देश विचाराची आहे. देवाणघेवाण व्हावी त्या दृष्टीने सर्व एकत्रित यावे म्हणून हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला राबवत असं आम्हाला आशा आहे. बरं, चांगलं आहे. धन्यवाद. थँक्यू. ती माहिती सांगा. मी आज खरं तर या शिवमंदिरामध्ये आम्ही ट्रस्टीचं अभिनंदन करतो. सगळ्या एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा सुंदर उपक्रम, भाजी आणि भाकरी. भारतीय जनजीवनाचं जे खरं आहार आहे तो हा आहे, भाकरी आणि भाजी. आणि त्या दृष्टीनं सर्व जनतेने एकत्र केलेल्या भाकरी आणि भाजी आज सगळ्यांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात आला.
महाराष्ट्रातला जसं 2 शिरड शहापूर आणि हिमायतनगर आणि तामशाला प्रयोग केला जातो, त्यानंतर नांदेडमधल्या या शिवमंदिरामध्ये हा प्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे. जीवनातली दैन्य दुःख दारिद्र्य नाहीच व्हावं, ह्या अतिशय चांगली शुभेच्छा या पाठीमागं आहे. त्यामुळे ट्रस्टींचं आम्ही अभिनंदन करतो. अशा उपक्रमाला भक्तांचा सदैव पाठिंबा असतो अगदी. आणि यावर्षी जो काही प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम केला आहे त्याबद्दल आदरणीय पटणे साहेब, उदगिरे सर, एकलारे साहेब या सगळ्यांचं आम्ही खास अभिनंदन करतो, सगळ्या ट्रस्टीचं. आणि या उपक्रमाला पुढच्या वर्षी अधिक उत्तम रीतीने उजाळा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करू. आशुतोष भगवान शंकराच्या चरणावर आम्ही प्रार्थना करतो. आभारी आहोत.